हा तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आमच्या परत एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आताच थोड्या दिवसा पहिले आपलं गणपती बाप्पाचं विसर्जन झालं होतं. त्यानंतर आहे ना 10 दिवसांनी नवरात्र येणार होते. त्यामुळे आपण आहे ना देवी मातांची मूर्ती बुक करण्यासाठी आलो होतो आणि आमच्या सोबत आमचा पुरा मंडळच होता बरं का भाऊ. आम्ही इथं आल्यानंतर चॉईस करणार होतो पहिले कोणती देवी बसवणार आहे. त्यामुळे आम्ही ना विचार करत होतो बरं का. आम्ही ना कोपरगाव मधील बेट या ठिकाणी देवी मातांची मूर्ती बुक करण्यासाठी आलो होतो. इथे ना आल्यानंतर आम्हाला कन्फ्युजन लय होत होतं बरं का, कोणती मूर्ती बुक करावं. पहिले तर आम्ही तिथले पूर्ण मूर्त्या बघितल्या बरं का भाऊ, कसे काय आहे. त्यानंतर आम्ही विचार करत होतो की सप्तशृंगी माता बसवायची का अंबिका माता बसवायची. पहिले आम्ही मंडळमध्ये ना अंबिका माता बसवली होती, पण नंतर म्हणतो आपलं डेकोरेशन आहे त्याप्रमाणे आपण आहे ना देवी बसवणार. मग आम्ही सप्तशृंगी मातांचा विचार केला बरं का. पहिले सप्तशृंगी पाहिले, म्हणतो ती जी देवी दिसते का आपण ती बुक करू. मग आम्ही डिस्कशन करायला लागलो. आम्हाला तिथे सप्तशृंगी मातांचा लय मूर्ती दाखवल्या बरं का, पण आम्हाला जे आवडायची ना ते मूर्ती तिथे ना बुकिंगच राहायची. शेवटी ना आम्ही सप्तशृंगी मातांची परत नवीन मूर्ती बनवून घेणार होतो बरं का त्यांच्याकडून. आमची मूर्तीची हाईट ना 4.5 फूट होती बरं का. आम्ही ना आमच्या मंडळात देवी मातेचं